केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती या सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे। संसद भवनामध्ये ही सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरची सर्व माहिती सर्व पक्षांना दिली जाणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती केंद्र सरकार सर्व पक्षीयांना देणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना। उर्वशी, ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर त्याचं संपूर्ण जगभरातून समर्थन केलं जाते आणि याच ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। कोण कोण इथे यावेळी उपस्थित राहतील आणि सकाळी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये चर्चिले जातील? 11 वाजता पार्लमेंटमध्ये सर्वपक्षीय बैठक जी आहे ती होणार आहे आणि तिथे आपण बघितलं तर काँग्रेसमधून जे राहुल गांधी स्वतः ही उपस्थित असतील। बरोबरच आपण महाराष्ट्राचे दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीज बघितले तर म्हणजेच शिवसेनामधून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पार्टीमधून अरविंद सावंत, संजय राऊत जे स्वतः दिल्लीत आहेत आणि बरोबरच प्रियांका चतुर्वेदी तेही उपस्थित असतील। आणि तसंच आपण बघितलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रीयवादी काँग्रेसमधून शरद पवार आणि सुप्रिया सुळे हेही उपस्थित असण्याची शक्यता आहे। या पार्टीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे भारताने आणि केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या ज्या प्रकाराने स्टेप्स घेतले, नेमकं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकाराने झाला, काय त्याच्या नंतरचा इफेक्ट झाला, त्या सगळ्यांबद्दल सगळ्या ज्या विरोधी पक्ष नेते आहेत आणि दुसरे जे पक्षांचे नेते आहेत त्या सगळ्यांना ब्रीफ करणार आहे। आपल्याला माहिती आहे भारत एकजूट राहिला आहे दहशतवादांच्या विरोधात आणि त्याच विरोधात हे ऑपरेशन सिंदूर होतं। नेमकं किती जे दहशतवादी आहेत त्यांचा खात्मा केला आहे। कित्येक असे पॅड्स आहेत, लॉन्चिंग पॅड्स आहेत जे भारताने संपवले आहेत, पाकिस्तानमध्ये असो की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये असो। आणि कसं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा हे टार्गेट्सवर होते आणि त्यांना पूर्णपैकी नसे तरी मॅक्झिमम त्यांचं कशा प्रकाराने त्यांचा खात्मा केला आहे हे सगळं केंद्र सरकार स्वतः जे आहे ते विरोधी पक्ष नेत्यांना सांगणार आहे। इतकंच नव्हे तर येणाऱ्या काळात पाकिस्तानकडून कधीही रिटॅलिएशन एक्सपेक्टेड होऊ शकतं आणि म्हणूनच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी खास करून सीमेवरच्या ज्या शहर आहेत, सीमेवरच्या ज्या दुसऱ्या अशा गाव आहेत त्यांच्या सिक्युरिटी कन्सर्न्स काय आहेत, सिक्युरिटी तिथे कशा प्रकाराने आहे या सगळ्यांना घेऊन पण एक ब्रीफ केलं जाणार। याच पुढे आपण बघितलं तर सध्या भारतात वेगवेगळ्या जागी जे आहेत कुठे कुठे अलर्ट आहे। जसं पाकिस्तानमध्ये अलर्ट आहे तसंच भारताच्या सीमेवरचे जे गाव आहेत तिथेही अलर्ट आहे। काल भारताने जागोजागी सिव्हिल डिफेन्स ॲक्टच्या तहत मॉक ड्रिल्स केले आहेत आणि पूर्ण भारत सज्ज आहे। पण तसंच ऑपरेशन सिंदूर म्हणून त्यांना योग्य ते निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। धन्यवाद उर्वशी दिले या सविस्तर माहितीसाठी।